ऋषिकेश हे जे दृश्य दिसत आहेत ते सभेपूर्वीचे आहेत आणि आता अगदीच थोड्या वेळात राहुल गांधी ह्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला व्यासपीठावर येतील किंवा या ठिकाणी येतील. ललिता, मी तुला थोडं थांबवतो कारण आपल्याशी आपले प्रतिनिधी ध्रुव पाटील सध्या आपल्याशी जोडलेले आहेत थेट सभास्थळावरून. ध्रुव, मला सांग, या ठिकाणी राहुल गांधी अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि काय राहुल गांधी बोलतील, सध्या त्या ठिकाणची परिस्थिती काय काय आहे, त्या अधिकच्या लाईव्ह अपडेट्स. तर ऋषिकेश आणि ललिता, तुम्ही आता इथं पाहू शकता की इथे किती गर्दी आहे. स्टुडंट्स जे आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते वेगवेगळ्या जागेवरून इथे आलेले आहेत. नाशिक, पुणे आणि औरंगाबाद एवढी जी गर्दी इथे जमलेली आहे ती फक्त ह्याच्यासाठी, कारण की विद्यार्थी जे आहेत, जेनजी जे आहेत, त्यांना बघायचं आहे की राहुल गांधी नेमकं बोलतात काय, का ते त्यांचं स्टुडंटचे मुद्दे उठवणार आहेत की काय करणार आहेत. जी इथे आता बैठक झाली होती काही वेळी पूर्व, जी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामध्ये नेमकं त्यांचं काय बोलणं झालेलं आहे हे सगळ्यांनाच जाण्याची खूप इच्छा आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे एवढं जे मॅनेजमेंट आहे ते पुण्यातल्या लोकांनी, जे पोलीस शासन आहे त्यांनी किती चांगल्या प्रयत्नांनी केलेलं आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. ध्रुव पाटील, जे वातावरण आहे ते एवढं काही चांगलं नाही आहे. थोडं पावसाच्या वातावरणात पण वातावरण जे आहे त्याच्यामध्ये पण एवढे सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत, कारण की त्यांना ऐकायचं आहे की राहुल गांधी नेमकं काय बोलतात. आणि तुम्ही तर पाहू शकता जे पुण्यातले लोक आहेत त्यांनी राहुल गांधीच्या स्वागतासाठी किती चांगली ही रांगोळी काढलेली आहे त्यांच्यासाठी, ह्याची आपल्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. ध्रुव पाटील, मनापासून धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राहुल गांधींबाबत अधिकच्या अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास एक छोटीशी विश्रांती घेऊया.